हा. स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. यमी मोमोज, टेस्टी मोमोज. आय लव्ह मोमोज, यू लव्ह मोमोज. नमस्कार मंडळी, लवकरच झी मराठीवरती आपल्याला महासंगम बघायला मिळणार आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण त्या सेटवरती आहोत. बऱ्याचशे ट्विस्ट उघडणार आहेत. कमळी आणि लक्ष्मी निवास या दोन मालिकांचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय आहे महासंगमाची तयारी, कसं चालू आहे शूट, किती एन्जॉय करताय तुम्ही संपूर्ण हे शूट? सगळ्यात आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप मजा सुरू आहे, ते खूप धमाल सुरू आहे, कारण की लक्ष्मी निवास या मालिकेतले कलाकार आमच्या सेटवरती आले आहेत. म्हणजे गेले 4 दिवस आम्ही इतकी धमाल करतोय, जेवताना एकत्र, आणि खूप खूप छान एकत्र सीन असल्यामुळे खूपच धमाल सुरू आहे. हा खरं तर महासंगम नाही, महासंग्राम होणार आहे, कारण विषयच तसे आहेत बरेच. अन्नपूर्णा आजी आणि कमळी यांच्या नात्यातली जी गंमत आहे ती खरंच समोर येणार आहे की नाही, आजींना कळणार आहे का मी त्यांची नात आहे, हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे. तो तुम्हाला बघायला सुटणार आहे की नाही हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर ऋषी सर प्रत्येक पावलोपावली जशी साथ देतात तिथून पुढे कशी साथ देणार आहेत. त्याचबरोबर कमळीच्या आयुष्यात आता परत आबांचं पत्र लिहून आले, तर त्याच्याबद्दल ते कोणी लिहिलंय, किंवा खरंच आबा आहेत का, किंवा तिला हे कळणार आहे का, सगळ्या गोष्टीच उलगडा होईल हे मला तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हा 1.5 तास मला वाटतं सगळे खूप धमाल करणार आहेत. 11 जानेवारीपासून महासंगम सुरू होणार आहे, तर 8 ते 9:30 खूप धमाल सुरू आहे आणि तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्टॉल्स लावलेले आहेत, तर काय सांगाल, तुझा कोणता स्टॉल आहे आणि कसं कोणता स्टॉल? अन्नपूर्णा आजींनी खूप छान इनिशिएटिव्ह घेतलाय वुमेन एम्पॉवरमेंटसाठी. माझ्या म्हणजे प्रत्येक महिलांचा बाकी कुठला बिझनेस आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळे स्टॉल्स इथे अरेंज केले. त्यात माझा छान असा मोदकांचा स्टॉल आहे, अनिकाचा छान असा मोमोजचा स्टॉल आहे, सिद्धू दादा भावनाताई यांचा मिसळीचा स्टॉल आहे, आणि आपल्या लक्ष्मी काकू आहे त्यांचं ते पीठ आता सुरू केले, पीठ विक्रेता, त्यांचा पिठांचा स्टॉल आहे. सो या स्टॉल्स मध्येही कशी गंमत आहे, कसं अनिकाला नकोय की माझ्याकडे जास्त कस्टमर्स यायला नकोय, हा सगळा डाव पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्याचे काही प्लॅन आहे का याच्या मागे? स्ट्रॅटेजी आहे, खूप स्ट्रॅटेजी आहे माझं. स्ट्रॅटेजी आहे आणि माझं मेन स्लोगन आहे, माझं मेन लाईन स्लोगन. हा. स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. यमी मोमोज, टेस्टी मोमोज. आय लव्ह मोमोज, यू लव्ह मोमोज. हे त्यांची टॅगलाईन आहे. आणि खूप गंमत सुरू आहे, मजा येते. म्हणजे प्रेक्षकांना मोमोज आणि मोदक या दोघांची मेजवानी एकसाथ येस असं म्हणायला हरकत नाही. आता लक्ष्मी निवास मधल्या हर्षदा मॅम म्हणजे एक सिनियर आर्टिस्ट तुमच्यासोबत काम करतायत, त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं? हर्षदा ताई इज व्हेरी स्वीटेस्ट, आणि मी ऍक्च्युली ताईला ओळखत होते, पण आमचं सिरियल सुरू झाल्याच्या निमित्ताने मी सगळ्या सेट्सवरती जाऊन प्रमोशन करत होते कमळीचं, आणि त्यांच्यासोबत सीन करायला मिळत होते. तेव्हा मी ताईला भेटले, तर तेव्हा त्यांनी असं पहिल्यांदा आपण जेव्हा ताईला भेटतो तेव्हा असं कधीच फील करून देत नाही की आपण तिला भेटलो नाहीये. शी इज ऑलवेज वेलकमिंग, ऑलवेज वॉर्म, असं ताईचा नेचर आहे. आणि आता ह्या निमित्ताने तर गेले 4 दिवस आम्ही सलग शूट करतोय, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे ताईचा वाक्यांवरचा ठराव असो, किंवा मग बोलण्याची पद्धत असो, किंवा ते कॅरेक्टर मध्ये जाऊन कशा गोष्टी आपण प्रेझेंट करतोय कॅरेक्टर म्हणून, किंवा तो विषय कसा मांडणं, ही सगळ्याच गोष्टी मी प्रत्येक जण आम्ही ऑब्झर्वच करतोय, आणि त्या खूप शिकण्यासारख्या आहेत त्या. आता मकर संक्रांती म्हणलं की लहानपणी तर बरीच धमाल असायची, आता बऱ्याच गोष्टी लुप्त होत चालल्यासारख्या आहेत. तुमच्या लहानपणीचे मकर संक्रांतीचे काही किस्से आहेत? मला वाटतं जास्त गोष्टी ज्या व्हॅनिश होत चालले ते म्हणजे पतंग उडवणंच मला वाटतंय. आणि गावाकडे तर आहेच अजून पद्धत बरीच, पण इथे मुंबईत खूप कमी झाली आहे ती प्रथा मला वाटतंय. काय माहिती काय होतं जेव्हा असं ना पतंग इझिली आकाशावर हो, म्हणजे आठवड्यात, म्हणजे त्या ज्यांच्या सेकंड वीकच्या आठवड्यात ना पूर्ण असं सगळीकडे पतंग दिसत. आता ते दिसतच नाहीत मला वाटतं सगळे. आता काय माहिती का, आय थिंक आपण परत एकदा ते केलं पाहिजे. आम्हाला पण असं वाटतं आता करूया, मला वाटतं आणूया आपण. आपल्याकडे छान उंच बिल्डिंग झाल्या, करू शकता. मी आता हा महासंग्राम होणार आहे लक्ष्मी निवास आणि कमळी मालिकेचा, आणि प्रेक्षकांसाठी ते एक मेजवानी असणार आहे. लाडक्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? मी प्रेक्षकांना हेच सांगेन की 11 जानेवारीपासून कमळी आणि लक्ष्मी निवास या 2 मालिकांचा महासंग्राम तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि या महासंगम मध्ये खूप 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 एक्स्ट्रा घडामोडी घडतायत.
जी गंमत आहे सगळेच बघायला, त्याच्यामुळे पुढचे सगळे ट्रॅक्स उलगडत जाणार आहे. त्यांच्या सिरियल लक्ष्मी निवास या सिरियलमध्येही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्या थ्रू उलगडणार आहेत, आमच्या मालिकेतल्या गोष्टी त्यांच्या थ्रू उलगडणार आहेत. सो ही खरंच जसं तू म्हणालास मेजवानी आहे, ऍब्सोल्यूट मेजवानी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा 1.5 तास 11 जानेवारी पासूनचा खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला खूप गोष्टी प्रेक्षक म्हणून कळणार आहेत, ज्यामुळे पुढच्या सगळ्या स्टोरीला एक वेगळंच वळण मिळणार आहे. सो पाहायला विसरू नका 11 जानेवारी पासून कमळी आणि लक्ष्मी निवास या 2 मालिकांचा महासंग्राम 8 वाजल्यापासून दररोज रात्री. आणि मला वाटतंय तुम्ही एन्जॉय कराल.